सच्ची सौका आज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे मुलाखत घेण्यासाठी. चला तर बघूया या मुलाखतीमधली प्रश्न उत्तरं आज किती हशा पिकवता येते. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीच्या रत्नांना अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर यांना. बरेच दिवसाला आलोय. आमच्या मनात नव्हतं सर बोले विषय निघत नाही जाऊ स्टेजवर आलोय बाकी गायला तर आलेला बाप रे. पण येताना केवढी उष्णता वाढले, केवढा तो गरमा होतोय. लोकांना कळत नाहीये कोरोना काळात हाल हाल करून लोक मेलेत, तरीही अजून ऑक्सिजन आणि झाडांचं महत्व लोकांना कळलेलं नाही. मी म्हणतो वृक्षतोड थांबवा, नाहीतर एक दिवस असा येईल की रस्त्यावरून चालताना जळले जाल. मग तेव्हा झाड आणि निसर्ग आपल्याला म्हणेल ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणून जाळलं. तेव्हा काय कराल? गेलं वाटतं वरनं. असू दे. पण या उष्णता वाढीमध्ये मला प्रसाद ओक सरांचं जास्त कौतुक वाटतं. का? कारण उष्णता वाढीचं वन ऑफ द रिझन बाजूला बसलेला असताना तुम्ही बर्फासारखे एकदम शांत थंड असता, हा कुलनेस मला आवडतो. नाहीतर कसं आहे, हे तुमचं असामान्यत्व आहे सर. नाहीतर माझ्यासारखा सामान्य मादक पतंग जर या प्रेमरूपी दिव्याच्या बाजूने गेला असता तर केव्हा जळून खाक झाला. आणि या प्रेमरूपी दिव्यासाठी माझ्या कुंचल्यातनं 4 ओळी सई तुझ्यासाठी. इर्षाद. सांग तुझ्या भास आभासांचे अर्थ पुन्हा एकदा. सांग तुझ्या भास आभासांचे अर्थ पुन्हा एकदा. काल मी स्वतःलाच मिठी मारले तुला समजून कित्येकदा. थँक्यू. आता कोणी किती होते मी 1 नंबरला असणार. हाय काय नाही काय. सर असं मनातलं हितगुज मांडून झाल्यानंतर तुंबलेला मी बाहेर आलेलोच आहे. तर याच्या पुढे आता प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया, जिच्यामुळे मास्क घालून सुद्धा लोक हल्ली ओळखायला लागलेले आहेत. हो. तर आज मी अशा एका चकित चंदूची मुलाखत घ्यायला आलेला आहे, ज्याला असं वाटतं की तो निवेदक आहे. बघूया माझ्या प्रश्नाने त्याची मैफिल उठते का ती. सर ओ सर आलो. या सर. सई, हे तुझ्यासाठी, तुमच्यासाठी आहे सर. सई, हे पण तुझ्यासाठी, तुमच्यासाठी आहे सर. सर, हे या सगळ्याचं बिल आहे, तेवढं पेड करून टाक. काय करताय सर? काय आपलं करून काय टाकलं करताय पटकन. तुम्ही? पहिलं सर करेक्ट आहे. गाडी कितीही मोठी घेतली, मानसिकता अजून मध्यमवर्गीय माणसाची आहे. नाहीतर काय, तुमचं सामान बिल त्यांच्यावर फाडताय तुम्ही. 1 मिनिट. काय? अरे ही टॅक्ट असते. ही कसली टॅक्ट मी आहे? निवेदक आहे हा. ना. मी लोकांना असं लोकांशी फ्रेंडली वागतो. Friendly? लोकांना आपलंसं करतो. आपलं ओ आपलंसं करतो या वाक्यावरनं मला कळलं की तुम्ही आता उजवीकडे वळणार आहात. बरोबर सर? एक्झॅक्टली. या प्राजक्त मंचाकडे तुमचं स्वागत आहे. या इकडे. सर, ह्या भागासाठी आज कविता आहे. Yes, yes. आहात ना बरोबर? आहे ना. हा. सर राहा स्किट मध्ये, बाकी काय नाही आहे. एवढंच आहे. या सर. सादर करतो. संध्याकाळचं ऊन तुझ्या खिडकीतून आत येऊ दे. सर, संध्याकाळचं ऊन तुझ्या खिडकीतून आत येऊ दे. सावलीचे तुझ्या अंतरंग त्या उन्हालाही कळू दे. कुणाच्याही न कळत बहरू दे त्यांच्या प्रेमाचा रंग. कुणाच्याही न कळत बहरू दे त्यांच्या प्रेमाचा रंग. अशाच एका कातर वेळी होऊ दे ऊन सावलीचा संग. दोघेही आहेत एकमेकांशिवाय अपूर्ण, हे त्यांचं त्यांना कळू दे. संध्याकाळचं ऊन तुझ्या खिडकीतून आत येऊ दे. या सर. या कर्जतचं फार्म हाऊस बंद आलं. या एवढं सांगितलं तुम्ही. हा. मी काय म्हणतो तुम्हाला सर, काय आलं? हे ऊन वारे वादळ वारा कशाला मध्ये आणता? मग? डायरेक्ट आय लव्ह यू बोला ना. नाही रे नाही. काय? प्रेम माझ्या मनात आहे. ते तुमच्या डोळ्यात पण दिसतंय सर. म्हणजे अजून थोडं वर करून बघितलं ना तर बाबा पण आय लव्ह यू म्हणेल तुम्हाला. कळलं? एवढं सगळं झालंय ते.
पण तुम्हाला सर मी 1000 वेळा सांगितलेलं आहे, तुम्ही माझं ऐकतच नाही सर. काय? स्किटच्या ऍक्टरला पिक्चरच्या हिरोईन पटत नाहीत, तरी तुम्ही प्रयत्न करत राहता सर. करत राहायचं हा. असतं. एक मिनिट, हा. तू कोण आहेस? सर आता स्किट सुरू झालं. सर तर माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. चीज चौका. येस सर. म्हणजे फेमस मुलाखत का? Yes, sir. ज्याची लांब पल्ल्यांची वाक्य म्हणजे शेकोटीतले धगधगते निखारे. येस सर. ह्यांनी वन्स मोर दिल्यावर ते निखारे. बसा सर, इकडे बसा, इकडे बसा सर. सर हा. या तुमचा चिराग घासतो, काय? या तुमचा चिराग घासतो या सदराखाली मी मुलाखत घ्यायला आलो. या तुमचा चिराग घासतोय सदर आहे. येस सर. मी निवेदक लोकांचा भयंकर मोठा फॅन आहे सर. Thank you. मी स्वतः एक निवेदक आहे सर. ओके. सर तर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. ओके. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो हा? की तुमचं नाव काय? मला माझं नाव सांगायला आवडेल. सांगा सर. माझं नाव आहे लारा लप्पा. लारा लप्पा. काय सर? लामन राहुल लप्पा. लारा लप्पा. असतं सर. काय आलं? तुमचं नाव आपल्या स्किट सारखं आहे तुमच्या नावाचं. म्हणजे टाइमपास. काय नाही बाकी. काय नाही काय नाही काय नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला समजा हा एवढा पोर्शन वैभव दादाने उडवला तरी स्किटला काय फरक पडणार नाही. मी तर म्हणतो शोला पण काय फरक पडणार नाही. काय बोलतोयस तू? हो सर. काही नको बोलूस. सॉरी सर, मी मस्करी केली सर. ठीक आहे ठीक आहे. सर आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया. हा. सर माझा पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला. हा. शब्द, वाणी, कविता यांसारख्या मौल्यवान गोष्टी आपल्या दळभद्री सहवासात नसताना देखील आपण आपल्या जिभेच्या जीवावर कार्यक्रमाची राख करू शकतो आणि त्या राखेतून आपल्या इज्जतीचा फिनिक्स निर्लज्जपणे आकाशात उडू शकतो. ही समाज विघातक नाशवंत संकल्पना फोडणीच्या भाताला काश्मीरी पुलाव समजणाऱ्या तुमच्या मेंदूला केव्हा शिवली? आज होऊन जाऊ दे. सर काय बोलू नका सर. सर माझी शपथ आहे सर. सर काय बोलू नका सर. सर सर ह्याच्या बाहेरच्याने इन्व्हॉल्वच करू नका सर. मी थोडक्यात विचारतो सर. हा. आपण अँकर होऊ शकतो असं कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल. आवडेल सर. सांगा. हा. माझ्या बालपणी मी लहान होतो. बरं झालं सांगितलं नाही तर UPSC ला मी गणलो असतो सर आता. हे UPSC देणार आहे? हा धडा आहे ना तुमच्या नावावर. कुठला? वडातान. काय? ठीक आहे. तर माझ्या बालपणी मी लहान होतो हा. आणि तेव्हा मी क्रोकोडाईल शो बघायला गेलो. ओ क्रुकोडाईल. येस, मगरींचा शो. मगरी नाही कळलं मला. येस येस. तर तिथे 20-30 मगरी होत्या. मगरी. हा, आणि तिकडचे त्यांचे ट्रेनर होते. ट्रेलर. ते ट्रेनर त्या मगरींबरोबर कसरती करत होते. कसरती. ए, खाली वा खाली वा. काय झालं सर? या कॉमेडीची रिॲक्शन वरूनच जाऊ दे. ते गेली का? गेली सर. हा, गेली गेली. हा. हा, तर ते ट्रेनर त्या मगरींबरोबर कसरती करत होते. अच्छा. त्यात एक कसरत अशी होती की मगरीने असा जबडा ओपन केला होता अच्छा. आणि त्या जबड्यामध्ये छोटं कोंबडीचं पिल्लू होतं. ओ माय गॉड. आणि तो ट्रेनर अर्धा आतमध्ये जाऊन ते पिल्लू बाहेर घेऊन येणार होता. हो. तो अर्ध्यावर आतमध्ये गेला आणि थांबला. मला वाटलं तो घाबरला असेल म्हणून त्याला बुस्टअप करण्यासाठी मी बोललो कमान कमान बकअप बकअप. मगर दचकली. मगरीन टाळ्या वाजवल्या. नाही नाही, मग? जबडा बंद केला. जबडा बंद केला. मग पुढे काय झालं सर? पुढे काय नाही, ते पिल्लू सही सलामत बाहेर आलं. हा. त्यानंतर तो ट्रेनर मला कुठे दिसलाच नाही. मला दिसला सर. कुठे? जनरली लोक अनंतात विलीन होतात, तो मगरीत विलीन झाला सर. तो गेला आतमध्ये. म्हणजे ट्रेनर गेला. तुम्हाला आता कळलं? पण तेव्हा मला कळलं की माझा आवाज प्राण्यांपर्यंत पोहोचू शकतो, तर अच्छा. माणसांपर्यंत पोहोचू शकतो. आणि तेव्हा मी ठरवलं की मी निवेदक बनणार. म्हणजे तो मेल्यानंतर तुम्हाला कळलं की तुम्ही निवेदक होऊ शकता. बापरे सर. आणि नंतर मग तुम्ही थांबला नाहीत सर? नाही, मी थांबतच नाही. का? मी नेहमी प्रयत्न करत राहतो. कारण लक्षात ठेव, जिंकणं माझ्या रक्तात आहे. आणि हरणं? ती जंगलात असतात. गेलं? गेली. गेली. या बरं ते. या, या. सर पुढच्या लगेच तुम्ही थांबला नाही सर? नाही. लगेच पुढे गेला सर? बरोबर. म्हणजे एका संगीत मैफिलीला नजर लावण्यासाठी तुम्ही उतरला सर निवेदनाच्या क्षेत्रामध्ये. Correct. मला वाटतं तुम्ही सुरुवात नावातूनच काहीतरी केली. त्या संगीत मैफिलीचं नाव एकदा आमच्या कानावर मारा सर. त्या संगीत मैफिलीचं नाव होतं धरयाचा धरयाचा दर्या माझा. सर इथंच तुम्ही घोळ केलात. काय आलं? दर्याचा दर्याचा दरारा मोठा असं आहे ते. असं ना होतं? असं. मी वाचताना सेम वाटलं होतं. नाही नाही तुम्ही धर याचा असं केलं सर. काय झालं सर? ती 10 मिनिटं लोक तुमच्यावर खेळत होती बघा, हा. ती त्याच्यामुळेच. त्यांना नाव आवडलं नाही सर.
म्हणून असं झालं ते कळलं का? पण एवढं करून तुम्ही थांबला नाहीत सर. हा तुम्ही पुढे गेलात. बरोबर. आणि मला असं वाटतं की काय सर ती वाटीवर बाई का उभी आहे? अरे वाटीवर मला पुरस्कार आहेत ते माझे. पुरस्कार हा सर कुठला पुरस्कार आहे सर? मी एकदा सलग 33 तास निवेदन केलं हा. त्याचा पुरस्कार आहे तो. कोणता पुरस्कार सर? याची वायर काढा. असे पुरस्कार आहे हा. सर? याची वायर काढा. हो बरोबर. पण तुम्ही नंतर काय केलं मग पुढे? नाही मी थांबलो नाही. तुम्ही थांबले? तो पुरस्कार मिळाला. मी सलग 3-4 दिवस निवेदन केलं सलग 3-4 दिवस. आणि सरकारने लगेच दुसरा पुरस्कार दिला. कोणता सर? याचा माईक फोडा. अरे बापरे. Yes. सगळं असंच झालं सर. येस हे पुरस्कार ऐकून ना माझं ना मन विटलं सर. माझं पण. खरं सांगतो तुम्हाला मी. आता काय आहे, एवढं मी सगळ्यांसमोर आलोच आहे हा, निवेदक म्हणून. बरोबर. ते मला प्रसाद ओकांना जळजळीत प्रश्न विचारायचे. सर तुम्ही काय विचारता सर? अरे फ्रेंडली आहे मी त्यांच्याबरोबर. प्रसाद ओक सर, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हा. सर मला सांगा, परवा इथे एक स्किट चालू असताना त्या कूल मीटरमध्ये तुम्ही मायनस पॉईंट का शोधत होता? सर सर मला वाटतं आताच्या स्किटला पण ते शोधत असावे. एक तुम्ही मिनिट त्याला आयडिया नका देऊ. सर, दुसरा प्रश्न आहे. मला असं कळलंय सगळे प्राजक्त विनोद एकत्र करून तुम्ही थरथराट नावाचा सिनेमा करताय. सर मी चाललो सर. सर मी चाललो. मला थांबायचं नाही, सर. वा 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 वा. ऊन सावलीची कविता ही छान होती. प्राजक्त विनोदवरून थरथराट हा चित्रपट कॉन्सेप्टही छान होती आणि तुमची मुलाखत सुद्धा व्हेरी नाईस. खूप छान फालतूगिरी. हा सरसी बघूया काय म्हणतात प्रसाद दा. वा वा बहारदार. तुमच्या विनोदाला एक जो क्रिस्पीनेस असतो तो मला भयंकर आवडतो. तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक आणि त्याच्याबद्दल आता काही वेगळं बोलण्यासारखं नाही. ते फारच अप्रतिम आहे. फार मजा आली. बहारदार. ऑल द बेस्ट. सई. धमाल परफॉर्मन्स होता. मला तुम्ही तुमच्या इमोशन्स ज्या प्रकारे चॅनलाइज करता या मंचावरती आणि या मंचाचा ज्या प्रकारे वापर करता ते खूप आवडतं. एखादं आपलं आवडतं पुस्तक किंवा वृत्तपत्र असतं त्याच्यामध्ये एक कॉलम आपण खूप त्याची वाट बघत असतो. तसा मला श्रमेश तुझा पहिला पॅराग्राफ वाटतो जिथे तू काहीतरी सांगतोस आणि दॅट स्टेज विथ अस. आणि मला असं वाटतं ते इतकं महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येक वेळेला येतं, प्रत्येक वेळेला रेलेव्हंट येतं, प्रत्येक वेळेला करेक्ट येतं, प्रत्येक वेळेला महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावर तू बाकीच्या फालतूगिरी बरोबर पण भाष्य करतोस. हे खूप महत्त्वाचं वाटतं मला ते खूप आवडतं. पम्या फिट झालायस, छान दिसतोयस, कीप इट अप. मजा आली.